प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे. मला कुठल्याही कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत काम केलेलं आहे. यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल. अद्याप मला काय अवधी लागेल 2 दिवसामध्ये माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन. सर, पण राजीनामा देण्यामागचं मूळ कारण काय होतं? राज्यसभा तुम्ही भाजपकडे पण तुला आधीच सांगितलं होतं तू सगळ्यांच्या मध्ये सगळे वेळे रिकामे थांबलेले ते. 2 दिवसामध्ये मी राजकीय खाली की मित्रा सर प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही. मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज पर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे. मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. तुमच्यावर किती आमदार आहेत? सर, पण भाजपमध्ये भाजपमध्ये जात आहे अशी चर्चा आहे. राज्याच्या सर्वोच्च पदी मुख्यमंत्री पदावर आहे त्या पक्षावर तुम्ही नाराज का आहे? खाली करायला भूमी मला ही पक्षाच्या गोष्टीची जाहीर वाच्यता करायची स्वभावाचा भाग नाही. मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटतं की काही आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे एवढीच माझी भूमिका. राजीनामा दिल्यानंतर बरेच जण राजीनामा देत आहेत. साहेब चव्हाण साहेब तुम्ही राजीनामा दिल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झालं. मैंने आज कांग्रेस पार्टी के असेंबली के मेंबरशिप से मेरी मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूँ एज एमएलए. सदस्यत्व का एमएलए के मैंने आज इस्तीफा स्पीकर दिया है. उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी, कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और हमारे जो रजिस्ट्रेशन पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है. इसलिए मैंने आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी इन्वॉल्वमेंट था वो क्यों मजबूर होना पड़ा? सर काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांना मान सन्मान मिळत नाही का? मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं लिया है. मेरे सामने अभी 2 दिन बाकी है. 2 दिन के बाद मैं हमारी जो राजनीतिक साहेब काँग्रेसमध्ये मान सन्मान मिळत नाही का वरिष्ठ नेत्यांना? तो हर चीज की कोई वजह बताई नहीं जाती है और मैं कभी भी पार्टी के इंटरनल मैटर्स को चौराहे पे रखने वाला आदमी नहीं हूँ. जब तक था पार्टी का ईमानदारी से कल तक मैं प्रदेश कांग्रेस में मीटिंग में हाजिर था और मैं कल शाम से मैंने साहेब तुमच्या राजीनाम्यानंतर चव्हाण साहेब मैंने कोई भी विधायक से बात लेट मी बी वेरी क्लियर, आई हैव नॉट टॉक्ड अबाउट एमएलए ऑफ द कांग्रेस पार्टी.
मेरा ये इंटेंशन है। पण सर तुमच्या समर्थकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? समर्थकांना काही सांगू इच्छिता का? नहीं, इसका कोई कोऑर्डिनेशन नहीं है। प्राइम मिनिस्टर ने ठीक है, एज ए प्राइम मिनिस्टर उनको हाथ गिरा तो हाथ येतोय मध्ये इसका कोई नाराजगी बताई जा रही है, नाराजगी बताई जा रही है कि वो भी छोड़ सकते हैं। ये कहा जा रहा है सर कि 10 से 12 विधायक, 10 से 12 विधायक। अरे मध्ये हात नको घेऊ इकडे पण एवढं मध्ये येत असतं सर 10 से 12 विधायक आपके साथ कहीं भी रखी नहीं है। कोई भी पार्टी के साथ मैंने ऐसी कोई डिस्कशन नहीं किया है। थोड़ा सा खाली कोई भी पॉलिटिकल पार्टी भाजप हा तुम्हाला एक चांगला पर्याय वाटतो? राज्यसभेचं काही कॅन्डिडेट अद्यापही कुठल्याही पर्याय मनोज थोडस आजच मला राजीनामा देऊन जेमतेम 3 तास झाले नसतील। आय विल टेक माय ओन टाइम टू टेक अ डिसिजन। हे मोबाईल खाली आहे ना यार। सर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची काही बोलणं झालं का? चव्हाण साहेब सहकारी साखर कारखान्याला राज्य अरे यार आमचा फोकस हे बूम खाली घे ना यार। हे असं असतं का मध्ये येणार? नेचर टू कंप्लेन अबाउट एनी पर्सन। मैंने मेरा खुद का इंडिविजुअल फैसला है, मैंने किसी एमएलए से बात नहीं। राज्य सरकार तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिला होता, त्यामुळे काही काँग्रेसचे आमदार सुद्धा नाराज झाले होते। तेव्हा तुम्ही असं वक्तव्य केलं होतं की माझे संबंध चांगले असल्यामुळे मला निधी दिलेला आहे, मात्र तुम्ही आता थेट राजीनामा दिलेला आहे। मला हे जाहीरपणे सांगितलं पाहिजे। मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या आमदारांना सुद्धा विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे। मी कधीही भेदभाव असा केलेला नाही। शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि निर्णय घेत असताना सर्व आमदारांना, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, सर्वांना मी निधीचे कमी जास्त प्रमाण झालं असेल तर सर्वांना निधी मी दिलेला आहे। मला मुद्दाम सांगितलं। सर पुढची वाटचाल काय असणार तुमची? नाना पटोले खाली ठेव ना, वर ठेवायचा असं नाही यार, हात पुरत नाही तिथपर्यंत। इसीलिए निश्चित सर मोबाईल साईडला घे ना, खाली घे ना जरासं खाली घे ना। फायदा निश्चित अरे तिकडे ना पार तू डायरेक्ट मध्ये टाक। मी मध्ये थोडी टाकते, तिकडे येते मला थोडी सर्वांच्या मध्ये येते। नाना पटोले जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी अशी भूमिका मांडली, अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिलं पण अखेर कुठल्या दबावपोटी त्यांनी निर्णय दिला हे मला माहिती नाही। अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे, पण अशोक चव्हाणांनी पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी बरोबरी आहेत। अशोक चव्हाण हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले, मला मुद्दाम सांगितलं। पक्षाने मला सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही, मला मुद्दाम सांगितलं। सर वरिष्ठ नेत्यांचा मान सन्मान होत नाही काँग्रेसमध्ये आता? काँग्रेस आधीसारखी राहिली नाही असं म्हणावा? मैं किसी भी नेता से मैंने बात नहीं की है। मेरे को दिलचस्पी इसलिए नहीं कि हर आदमी का एक इंडिविजुअल फैसला होता है। मैं कोई उनके फैसले से मेरे को मेरी कोई इसमें ये नहीं है, इन्वॉल्वमेंट नहीं है। तुमच्याबरोबर मैंने किसी से भी आज बात नहीं। सगळे तुम्हीच पुढे उभारले जर तुम्ही सगळे प्रश्न विचारायचे। इतने सारे नेता मेरे नजदीक संबंध है, ऑब्वियसली मेरे से मेरे चाहते हैं, उनका फोन आए थे, बट काय करणार? आज जो फैसला हो चुका था उसमें चव्हाण साहेब तुमच्याबरोबर इतर काही काँग्रेसचे आमदार देखील जातील अशी जी चर्चा
चर्चा आहे ती किती खरं आहे, तुमच्याबरोबर राहतील का? कोण काय करेल हे मला माहिती नाही. माझी भूमिका आहे मी कुठल्याही आमदारांना संपर्क साधलेला नाही. सागरचा बूम खाली आहे. विचार सुरू झाला काँग्रेस नेमकं तुम्ही या विचाराकडे बूम 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 खाली आहे ना.